लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आता आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना वगळलं जाणार असल्याची माहिती मिळते। उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे। दरवर्षी लाभार्थ्यांना ई-केवायसी करावी लागणार आहे। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना वगळल्यानंतर आता 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना वगळण्याच्या हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत। उत्पन्नाबाबतच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे। मला वाटतं कुठलीही योजना येते ही गरिबाच्या कल्याणासाठी असते, कारण टॅक्स पेयर नेहमी बोलत असतो की आमच्या पैशाचा योग्य वापर करावा आणि त्यांच्या पैशाचा योग्य वापर गरिबांसाठी व्हायला पाहिजे। जर आता या योजनेमध्ये निकषात न बसणारी लोक जे सुस्थितीत आहेत ते येत असतील तर शेवटी टॅक्स पेयरच्या पैशाची काळजी घेतोय आणि एकाही लाडक्या बहिणीला जी निकषात बसते, गरजू आहे, गरीब आहे, ती या योजनेतनं वगळली जाणार नाही हे अनेकदा सांगितले, पुन्हा एकदा मी सांगतो।